बरवे देशावर झालो, बरवे देशावर झालो, काय बोलावे, लाभे लाभ दुनावला, जीव झाला दर्शने, भाग्ये झाली संत भेटी, आवडी पोटी होती ते, लाभे लाभ दुनावला, जीव झाला दर्शने. तुका म्हणे श्रम केला, अवघा आला फळासी, लाभे लाभ दुनावला, जीव झाला दर्शने. पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम, दुसरे चरण संताजीया, दुसरे चरण संताजीया, काय माझी वाणी मानेल संतांसी, रंजवू चित्तासी आपोलिया, जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण, श्री गुरूंचे ते नमस्कारून आता. कार्तिकात यात्रा पार पहा पंढरपुरा चालली, पाहोनी हुरडा धन्याशी म्हणती, आम्हा क्षुधा लागली. पाहे जो सकळा निजमळा, गरजोनिया विठ्ठला, त्या श्री संत सद्गुरु मानकोजी चरणी साष्टांग मी घातिला. शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, शरण 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 हनुमंता, शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, चरण 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 तुम्हालो रामदूता, तुम्हालो रामदूता, काय
सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहेरू सहज लीळे उदकी वया तुम्ही रक्षिली या निज सत्ते अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहेरू निळा म्हणे धराल हाती निळा म्हणे धराल हाती निळा म्हणे धराल निळा म्हणे धराल हाती निळा म्हणे धराल हाती निळा म्हणे धराल तरीच द्याल मती निरुपमा तरीच द्याल मती निरुपमा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा स्वामी तुकया देवा यावरी न करावा श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत ऐका बरवे देशावर झालो बरवे देशावर झालो काय बोले बोलावे लाभे लाभ दुनावला जीव धाला दर्शने महान भगवत भक्त श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा अत्यंत महत्त्वाचा अत्यंत गोड असा अभंग आजच्या या हरिकीर्तन सेवेकरिता निवडलेला आहे. श्री तुकोबाराय या अभंगामध्ये महाराजांनी जो देश बदलला तो देश बदलल्यानंतर जी अनुभूती तुकाराम महाराजांना आली त्याचा विचार तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये केलेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात बरं झालं. कधी कधी हा बरं झालं शब्द तुकाराम महाराजांनीच म्हणावा बरं का. हे उगा आपण कीर्तनात सांगावं बरे झाले देवा निघाले दिवाळे हे फक्त महाराजांनीच म्हणावं. बरे झाले देवा निघाले दिवाळे 41,000 घेऊन म्हणण्यात काय अर्थ आहे महाराज. बरे या दुष्काळी पिढा गेली तुकोबारायांनीच म्हणावं. बरे झाले देवा बाईल कर्कशा हे तुकोबारायांनीच म्हणावं. बरवे झाले चित्त झाले महालाभे. ऐका बरं झालं तुकाराम महाराज म्हणतात. बरवे देशावर झालो बरं झालं मी देश बदलला. आणि दुसरा अर्थ आहे देशावर झालो बरं झालं मी देशोधडीला लागलो असाही अर्थ आहे. बरं झालं देशोधडीला लागलो आणि दुसरं बरं झालं मी माझा देश बदलला. त्यानं काय झालं काय बोले बोलावे. जो अनुभव देश बदलल्यानंतर महाराजांना झाला महाराज म्हणतात काय बोलावं आता बोलता येत नाही. जो अनुभव महाराजांनी सांगितला जो अनुभव घेतला तो सांगता येत नाही. काय बोले बोलावे म्हणजे शब्दाच्या पलीकडे तो अनुभव आहे. लाभ झाला बरं का मला फायदा झाला बेनिफिट झाला. तुकाराम महाराज म्हणतात लाभे लाभ दुनावला. 2 लाभ जीवनामध्ये आले आणि ते लाभ कशामुळे आले देश बदलला. काय झालं जीव धाला दर्शने. जीवाच्या संबंधानं तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलं आहे. महाराज हा जो देश बदलला त्याच्याकरता कुणाची मदत तुम्हाला भेटली. तुकाराम महाराज म्हणतात भाग्ये झाली संत भेटी. आणि मला सुद्धा त्याचीच आवड होती. जे मला अपेक्षित होतं जे मला पाहिजे होतं अशा देवमान्य संतांची मला भेट झाली. माझं भाग्य उदयाला आलं. तुकाराम महाराज म्हणतात आवडी पोटी
होती ते. आणि आतापर्यंत जो श्रम जे कष्ट मी केलेलं होतं त्याचं चीज आज झालं बरं का. हा, परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालो, जे करायचं होतं ते सगळं मला मिळालं. तुका म्हणे श्रम केला अवघा आला फळासी. म्हणजे जे केलं होतं अवघा, त्यातलं काहीही वाया गेलं नाही. अवघा आला फळासी. विठ्ठल विठ्ठल. आपल्या या पवित्र भूमीमध्ये श्री क्षेत्र गोवर्धनवाडी सुरू असलेला हा आपला नामजप यज्ञ तथा अखंड हरिनाम सप्ताह, त्यातील परमभाग्याने मला ही सेवा प्राप्त झालेली आहे. आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आदरणीय शिवाजी नाना महाराज घाडगे तथा आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान परमादरणीय श्री हरिभक्तीपरायण गंगाधर महाराज यांच्या दिव्य मार्गदर्शनाखाली आणि तरुणांच्या नेतृत्वामध्ये हा सप्ताह सुरू आहे. विशेष आहे, मी खरं सांगू का, आताचे तरुण रात्री घरी धरून आणावे लागतात अशी परिस्थिती आहे तरुणांची. तरुणा भाग्यवंत शोभे हरी कीर्तना. तरुण इकडे आले पाहिजे. तरुणांकरिता परमार्थ आहे बघा. मी तुम्हाला सांगतो, तरुणांनी परमार्थात आलं पाहिजे. युवकांनी इकडं आलं पाहिजे. सप्ताहाचं आयोजन, सप्ताहाचं नियोजन युवकांनी पुढं होऊन केलं पाहिजे. कारण त्यांच्या इतकं चांगलं उत्तम नियोजन युवकांनी इतकं दुसऱ्या कोणाला जमत नाही बघा. आता अनेक सप्ताह आमच्या फळावरचे मी ते सगळे गावगावच्या मुलांकडेच, युवकांकडेच देऊन टाकले. नाना, स्वामी विवेकानंदांना जो युवक अभिप्रेत आहे तो कसा असला पाहिजे. युवक या शब्दामध्ये एकूण 3 अक्षर आहेत, यु, व आणि क. त्यामध्ये यु हा युधिष्ठिराचा आहे, व वशिष्ठांचा आहे आणि क कर्णाचा आहे. युवकांमध्ये युधिष्ठिरासारखी धर्मनिष्ठता असली पाहिजे, वशिष्ठांसारखा ज्ञानसंपन्न युवक असला पाहिजे आणि कर्णासारखी देण्याची उदारता युवकाकडे असली पाहिजे. त्याला युवक असं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. नाहीतर हल्लीचे युवक कुठं आहेत. हल्लीचे युवक सगळीकडे आहेत बघा, पण युवक मात्र इथं नाहीत. मग आमच्या नशिबाला अगदी फ्युजा गेलेली, डीपी उडालेली, हे अशी माणसं आमच्या नशिबाला असतात. आणि त्यांच्यामुळंच आजचा परमार्थ जिवंत आहे. एक लक्षात ठेवा. पूर्वीच्या काळामध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये या लोकांनी जीवापाड या परमार्थाला सांभाळलं बघा. जीवापाड हा जपून ठेवला. जसं आमच्या लाडक्या बहिणी सोनं जपून ठेवतात आणि चपला घराच्या बाहेर सोडतात. चपला जपून नाही ठेवत आपण. घर आतमध्ये कपाट, त्याच्यात कपाट आणि त्यामध्ये डबीन, त्याच्यात सोनं ठेवतात. अगदी त्या पद्धतीनं या सगळ्या लोकांनी हा परमार्थ जपलेला आहे. मला या दोघांचं फार विशेष वाटतं, बप्पांचं, नानांचं. मी एक सांगू का, परमार्थ कुणाकडे बघून करावा. मी प्रामाणिकपणे सांगतो, या दोघांकडे बघून करावा. कारण आयुष्यभर एवढी कीर्तनं केली, पण कीर्तनाचा 1 रुपया यांनी घेतला नाही बघा. मी स्तुती करत नाही, ती त्यांना आवडणारी नाही, पण वस्तुस्थिती सांगायला काय अडचण आहे. ठरवून कीर्तन करणारे वेगळे, दिल ते घेणारे वेगळे आणि दिलं तरी न घेणारे वेगळे. न घेणाऱ्यापैकी हे दोघं आहेत. बऱ्याच कीर्तनकारांची तुम्ही अडचण करून ठेवता ना. विठ्ठल. सेवाधारी कीर्तनकार असावा बघा. हा, हल्ली कीर्तनामध्ये सेवा कुठं राहिली माहितीये का? एका वाक्यात राहिले फक्त, कीर्तन सेवेकरिता घेतलेला अभंग, एवढी सेवा राहिली. त्याच्यानंतर सेवा नाही महाराज. त्याच्यानंतर फक्त मेवाचा विचार असतो. जाऊ द्या. तुकाराम महाराज असं सांगतात, बरवे देशावर झालो, काय बोले बोलावे. काय बोलावं कळत नाही, बोलता येत नाही असं तुकाराम महाराज सांगतात. एका उच्च आध्यात्मिक भूमिकेमध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत.
आपल्या व्यावहारिक देशाचा त्याग करून, आपल्या प्रातिभाषिक देशाचा त्याग करून एका उच्च आध्यात्मिक देशामध्ये तुकाराम महाराज पोचलेले आहे. मान काय, अपमान काय, सुख काय, दुःख काय, निंदा काय, स्तुती काय, या द्वंद्वामध्ये न अडकता निर्द्वंद्व अशा अवस्थेमध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज आहे. आणि या अवस्थेचं वर्णन तुकाराम महाराजांनी सगळ्या या अभंगामध्ये केलेलं आहे. बरं का, नीट आहे का? बोलता येत नाही. एखादा अनुभव जर सांगायचा म्हटलं आणि तो सांगता येत असेल तर त्या अनुभवामध्ये कुठंतरी विकार आहे. निर्विकारी अनुभव सांगता येत नाहीत, कारण शब्द तिथपर्यंत पोहोचत नाहीत. साखर किती गोड आहे हे कसं सांगितल्यानंतर समोरच्याला कळेल? किती वेळ सांगावं त्यावेळेस साखर गोड आहे हे समोरच्या व्यक्तीला समजेल. तर त्याच्याकरता एकच उपाय, अशी साखर घ्यायची आणि तोंडात टाकायची, तरच कळतंय. विठ्ठल हो, ऐका, त्याचा अनुभव घ्यावा लागतो. तुका म्हणे अंगी व्हावे जे आपण, तरीच महिमान येईल कळो, तरीच महिमान येईल कळो, संतांचा महिमा तो बहु दुर्गम. ध्रुवपद पहिलंच आहे. अनुभवच त्याचा घ्यावा लागतो, बोलता येत नाही. मुक्या माणसानं साखर खाल्ली, आता अनुभव घेतलाय, तरी सुद्धा त्याला सांगता येत नाही. पहा, एका माणसानं, त्याला पोहायला फार येत होतं आणि एकाची अंगठी पडली विहिरीमध्ये, चांगलं पोहायला येत होतं, आणि त्याला एक जणानं सांगितलं अंगठी पडली काढतो का? तो म्हणला काढतो ना, पण एक लक्षात ठेव, मिळाल्या मला सांग मिळाली म्हणून. हा खाली गेला, याला अंगठी सापडली, आता सांगता येतं का? त्याला सांगायचं म्हटलं तर वर यावं लागेल. आहे या स्थितीमध्ये त्याला सांगता येत नाही. अनुभव घेतलाय, सापडली, दिसतंय, सांगता येत नाही. हे बघा, एक वर्ग असा आहे काय बोलावे, एक वर्ग असा आहे की जो बोलूच नाही म्हणतो, दुसरा वर्ग असा आहे जो बोलतच राहावं असं म्हणतो, तिसरा वर्ग असा आहे फक्त चांगलं बोला म्हणतो, आणि चौथ्या वर्गाला चांगलं बोलताच येत नाही. आणखी बघा तुम्ही, काही लोकांना चांगलं बोलता येत नाही. बोलणं, भाषा नावाचं एक शास्त्र आहे, त्याला भाषाशास्त्र असं सांगतात. लग्न जमलेलं असावं, नवरा नवरीला उशीर यायला लागलाय, हल्ली आता सगळीकडेच लागतो. मुळात लग्न जमायचंच हल्ली अवघड आहे. जमलं, उशीर लागायला लागला, मुहूर्त टळून गेला, आणि तिथं एक माणूस बसला होता, अहो बोलवा ना, लवकर येईना. आणि मग त्यानं भाषा बदलली. बघा, तो काय म्हणायला लागला, जाळा नवऱ्याचे तोंड म्हणे नवरी आना रांड, असं म्हण. आता कीर्तनात बोलायचं नाही. तो काय म्हणायला लागला, त्या रांडला घेऊन या आणि ते एकदा त्याचं तोंड भाजा ना. शब्द सारखेच आहेत पण कसे वाटतात तो? शब्द निर्वाणीचा बाण. चांगलं बोललं पाहिजे. एकाच्या घरी गेल्यानंतर एक गृहस्थ होते, छोटा असा मुलगा होता. त्याला विचारलं हे कोण आहेत? त्यानं गोड सांगितलं, माझ्या आईचा नवरा आहे म्हटलं. आता आपल्या आईचा नवरा म्हणजे कोण? आपले वडील ना. माझे तात आहेत, माझे पिता आहेत, माझे वडील आहेत. शस्त्राचे घाव पुसतात पण शब्दाचे घाव पुसत नाहीत. बघा, मी एक सांगू का तुम्हाला, वाईट शब्द बोलल्यानंतर, पुन्हा सांगतो, वाईट शब्द बोलल्यानंतर शब्द कदाचित माघारी घेता येतील, त्या शब्दांना माफ करता येईल, पण त्या शब्दानं झालेल्या जखमा कधीच पुसत नाहीत. रामायण महाभारत का झालं याचा विचार जर आपण केला तर महाभारतामध्ये दुर्योधन आणि द्रौपदीचा प्रसंग सगळ्यांना माहिती. शेवटी आंधळ्याचीच पोरं एवढ्या एका शब्दानं महाभारत झालेला आहे. बघा, विठ्ठल शास्त्रकार सांगतात, प्रिय वाक्य प्रदानेन सर्वे तुष्यन्ति जंतवः तस्मात् तद्देव वक्तव्यम वचने का दरिद्रता. काय सांगतात? जर चांगलं बोलून, प्रिय वाक्य प्रदानेनं, चांगलं बोलून सर्वे तुष्यन्ति जंतवः, सगळ्यांचं चांगलं होत असेल, सगळे तुष्ट होत असतील, चांगलं बोलून सगळे समाधानी लोक होत असतील, तर का चांगलं बोलू नये?
प्रिय वाक्य प्रदानेन सर्वे तुष्यंती जनतेवा तस्मात् तद्देव वक्तव्यम. एवढं चांगलं बोलायचं सोडून वचने का दरिद्रता, बोलण्यामध्ये दारिद्र्य माणसाचं का असावं असं शास्त्रकार सांगतात. जर एखाद्याला चांगलं बोलताच येत नसेल तर त्यानं असं गप्प बसावं. बघा, मौनम सर्वार्थ साधन. आपल्याला जर चांगलं बोलता येत नसेल तर आपलं तोंड त्यानं बंद ठेवावं. उद्योगे नास्ति दारिद्र्यम जपतो नास्ति तापकम मौने च कलहो नास्ति नास्ति जागरितो भयम. उद्योग नास्ति दारिद्र्यम. दारिद्र्य जावं वाटत असेल तर त्यानं उद्योग केला पाहिजे कुठल्या ना कुठल्या. उद्योग करणाऱ्या माणसाच्या जीवनात दारिद्र्य येत नाही. जो जप करतो का नाही त्याच्या जीवनात पाप आणि ताप येत नाही. उद्योग करणाऱ्याच्या जीवनात दारिद्र्य नाही. जो ईश्वराचं नामस्मरण करतो त्याच्या जीवनात ताप आणि पाप नाही. आणि जो शांत बसतो त्याच्या घरात भांडणं नाहीत. आणि जो हरी जागर करतो त्याच्या जीवनात भीती नाही. विठ्ठल हो, चांगलं बोलावं. कसं बोलावं कसं बोलू नये. ज्ञानोबाराय गोड बोलतात बघा. ज्ञानोबारायांसारखं गोड कोण बोलतं मला सांगा. ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरी लिहायला बसले आणि जेवढे काही अलंकार आहेत, जेवढे काही शब्द आहेत, जेवढे काही अक्षर आहेत, ज्ञानोबारायांच्या पुढं हात जोडून उभी होती बघा. आणि ज्ञानोबारायांना म्हणत होती की आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये कुठंतरी आम्हाला बसवा. सुरुवातीला, मध्ये, शेवटी, आदौ, मध्ये तथा अंते कुठंतरी आम्हाला बसवा. तुम्ही जर आम्हाला बसवलं, तुम्ही जर जवळ केलं तर आमच्या जीवनाचं कल्याण होईल. असं ज्ञानोबारायांपुढे ते शब्द महाराज बोलत होते. ज्ञानोबाराय सांगतात कसं बोलणं असावं. तैसे साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. शब्द म्हणजे अमृताचा असा कल्लोळ आहे पहा. खरं बोलावं, बोलणं मवाळ असावं. आपली लातूरची भाषा आहे का नाही, लातूरची लोक फारच मवाळ बोलतात. फार मवाळ. कधी आलतो, काय करलालो, बसलालो का, कधी गेलतो. अतिशय चांगली भाषा लातूरकरांची. आणि आपली घाटी भाषा आहे, दुसरं काय. भाषण चांगलं असावं. भाषणानं मनुष्य कुठल्या देशातला हे कळतं बघा. देशमाख्याती भाषणम. तो कुठल्या देशातला आहे कशानं कळतं. भाषणानं. काय करलालो, बसलालो, उठलालो म्हणलं की लातूर आलं. द्वातार धनुरा असं चालू झालं की परांडा आलं. लका लका लकाला चालू झालं की पंढरपूरला आलं म्हणून समजायचं. भाषेवरून महाराज आपण ओळखतो ना. राधे 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 सारू झालं की आपण वृंदावनमध्ये आहोत, आपण उत्तर प्रदेशामध्ये आहोत असं समजावं. आणि एखादं विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला भजन चालू झालं की निश्चित समजावं हा कुठला तरी पंढरपूरचा वारकरी आहे, पंढरपूर आलं असं समजावं. म्हणून चांगलं बोलावं. आटुवे गोविंदान आशा शंका प्रतारण हे संन्यासिले अवगुण जया वाचा. आटू वेगू विंदान आशा शंका आणि प्रतारणा करणारं माणसानं बोलूच नये. चांगलं बोलावं. एक सांगू का, देवाचं बोलावं बघा. मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी बोलण्याची नाही. बोलण्याची नाही. आता देवा विण काही, आता देवा विण काही, आता देवा विण काही, आता देवा विण काही. एक
एकसर केला नेम हो एकसर केला नेम आता देवा आहे आता देवा काय नाही आता देवा आहे आता देवा एकसर केला नेम नेम एकसर केला टाळा वाजवा बोलण्याची नाही आता देवा विण काही आता देवा विण काही आता देवा वेण काय बोलाने आहे आता देवा वेण काय आता देवा वेण काय आता देवा वेण काय बोलण्याची नाही आता देवाविण काही आता देवाशिवाय काही बोलायचंच नाही असं तुकाराम महाराज म्हणतात. नीट बघा आता तुकाराम महाराज देवाशिवाय काहीच बोलायचं नाही असं म्हणतात आणि आम्ही देव सोडून सगळं बोलायचं असं म्हणतो. देवाशिवाय बोलायचं नाही. बघा नेघे 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 माझी वाचा विसावा वाचा विसावा तुका म्हणे हवा 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 साधावा तुका म्हणे हवा 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 साधावा विठाबाई विश्वंभरे भवछेदके भवछेदके कोठे गुंतली समाये विश्वव्यापके कोठे गुंतली समाये विश्वव्यापके कोठे गुंतली समाये विश्वव्यापके विठाबाई विश्वंभरे भवछेदके भवछेदके तुकाराम महाराज देवाशिवाय दुसरं बोलतच नाहीत. बघा काय गंमत आहे माझ्या प्रिय लाडक्या बहिणींनो. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे पहा. तुम्हाला पाठ येतो. माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतलासे. तुकाराम महाराजांची जी जीभ आहे की नाही ती देवाचं नाव सोडायला तयार नाही. मुलांनो तुकाराम महाराजांची जी जीभ आहे की नाही देवाचं नाव सोडायला तयार नाही आणि आमची जी जीभ आहे ती देवाचं नाव घ्यायला तयार नाही. बरं झालं तुम्ही सोपं करताय सगळं माझं कीर्तन. नाही दुसरं बोलत महाराज. ऐका हमारी भाषा से आदमी दिल में उतर जाता है और हमारी भाषा से ही आदमी दिल से उतर जाता है. विठ्ठल विठ्ठल. चांगलं बोलावं चांगलं बोललं पाहिजे. बघा हल्ली कीर्तनकाराने सुद्धा चांगलं बोललं पाहिजे. अभंगातलं बोललं पाहिजे. तुकोबाराय ज्ञानोबाराय काय म्हणतात हे कीर्तनकारांनी सांगितलं पाहिजे. मला असं वाटतं असं कीर्तनकारांनी म्हणूच नये. त्यांना काय वाटतं त्यांनी जर आपल्या घरी जाऊन धर्मपत्नीला सांगितलं तर काही प्रपंचाचा तरी काही उत्कर्ष होईल. आपल्या घरी जाऊन सांगावं त्यांना काय वाटतं ते. इथं तुकोबाराय ज्ञानोबारायांना काय वाटतं ही सांगण्याची ती जागा आहे. विठ्ठल विठ्ठल. ऐका आता देवाविन काही. तुकाराम महाराज म्हणतात देवाशिवाय बोलायचं नाही. काय अनुभव सांगता येत नाही त्याची अनुभूती सांगता येत नाही. असा कोणता अनुभव तुकाराम महाराजांना आला जो बोलताच येत नाही. अभंगाच्या पहिल्या चरणात देशावर आलो झालो परदेशावर झालो परदेशावर झालो
उर झालो भरवे देशावर झालो भरवे देशावर झालो भरवे देशावर झालो भरवे देशावर झालो काय बोले बोलावे काय बोलू बोलावे काय बोलो बोलावे काय बोलो बोलावे काय बोलो बोलावे लाभे लाभ लाभे लाभ बरवे देशावर झालो बरं झालं देवा देशावर झालो. काही काही गोष्टी बऱ्या होतात बघा, बऱ्या असतात, काही काही गोष्टी चांगल्या असतात, काही काही गोष्टी उत्तम असतात. तुकाराम महाराज ज्यावेळेस बरं म्हणतं ते उत्तमातलं उत्तम असतं, कारण म्हणणारे तुकाराम महाराज आहेत. बरं झालं ती व्हिडिओ शूटिंग चालू आहे, बरे झाले बरं झालं आहे. एक सांगू का तुम्हाला, ज्यावेळेस ते आमचे गरड सर आले, मला त्यांचा दुपारी फोन आला होता, मला म्हटले असं असं महाराज शूटिंग आहे. तर त्यावेळेस मला तेवढं बरं वाटलं नव्हतं, पण ज्यावेळेस ते भेटले आणि त्यांच्या गळ्यातली माळ पाहिली मला फारच बरं वाटलं. तुम्हाला खरं सांगतो, व्हिडिओ शूटिंग करणारे भरपूर आहेत, नाही असं नाही. एकतर त्यांच्या त्या चॅनलचं नाव वारकरी ऑफिशियल असं चॅनलचं नाव आहे, त्यामुळं वारकऱ्यांचं चॅनल आहे, वारकऱ्यांकरता आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, चॅनलची शूटिंग करणारा हा वारकरी आहे, हे फार महत्त्वाचं आहे. नाहीतर बऱ्याच वेळेला कीर्तनाची शूटिंग चालू असते, पण मंगळसूत्र गळ्यामध्ये नसतं त्यांच्या. पतिव्रता स्त्रीला तेव्हाच किंमत आहे ज्यावेळेस तिच्या गळ्यात मंगळसूत्र आहे. फारच उत्तम. वारकऱ्याचं कीर्तन वारकऱ्यांकरता आणि वारकरीच कीर्तनाची शूटिंग करणारा गरड साहेब, छान आहे. एक चांगला उत्तम मित्र मिळाला बघा, चांगलं. वा, आम्ही फिरत असतो, खरं सांगू का तुम्हाला, एक स्पष्ट बोलतो, फिरत असताना झोपडीत राहावं बघा, पण सगळ्यांच्या गळ्यात माळ असावी. आणि गळ्यात माळ नसेल तर तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठल नाही जयदशी स्मशानभूमी ते परियशी.
म्हणजे त्या घरामध्ये जिवंत प्रेत राहतात असं तुकाराम महाराजांना म्हणायचे. विठ्ठल काही गोष्टी फार बऱ्या असतात, चांगल्या असतात. वा बरवे देशावर झालो म्हणजे नेमकं काय झालं महाराज? तुम्ही कुठल्या देशामध्ये राहत होतात आणि कुठल्या देशामध्ये गेलात? देश या शब्दाचा अर्थ अवस्था असा आहे. देश या शब्दाचा अर्थ हे बाकीचे देश घेऊ नका. या जगामध्ये एकूण 195 देश आहेत ज्यांची नोंदणी संयुक्त राष्ट्राकडे आहे. आणि जर सगळे देश पाहिले छोटे मोठे तर 240 आहेत. बरवे देशावर झालो म्हणजे हे सगळे देश मी फिरून आलो असं तुकाराम महाराजांना म्हणायचं नाही. बरवे देशावर झालो म्हणजे मी माया या देशामध्ये राहत होतो, प्रपंच संसार ज्याला म्हणतात त्या देशामध्ये राहत होतो. खरं तर या देशातून भल्या भल्यांना लवकर देश ओलांडता आला नाही, पण संतांच्या सानिध्यामध्ये माझं भाग्य फळाला आलं तुकोबाराय म्हणतात. आणि या देशातून मी एका पांडुरंगाच्या आध्यात्मिक देशामध्ये प्रवेश केला. इथला अनुभव माझा वाईटातला वाईट आहे. ज्या देशामध्ये मी राहत होतो हे 3 पद्धतीचे अनुभव तुम्हाला सांगतो. एक तर या देशात जीवपणा आहे, त्या देशात शिवपणा आहे. या देशात अज्ञान आहे, त्या देशात ज्ञानाची स्वरूपता आहे. एकतर या देशात मरण आहे, या देशात मरण आहे. आजपासून 150 वर्षाचा माणूस या जगात मला कुणी दाखवा, पाठीमागडचा 150 वर्ष ज्याचं आयुष्य आहे कुणी नाही. इथं सगळे मरणारे आहेत. येथे उरो नाही आले अवतार, आहे का नाही? ये रते पामर जीव किती. जिथं अवतार देवाचे शिल्लक राहिले नाहीत इथं लोक मारतात, पण त्या देशामध्ये मात्र अमर अशा पद्धतीची स्थिती आहे. इथं दुःख आहे, त्या देशामध्ये मात्र सुखच सुख आहे. इथं जीवपणा आहे, इथं मी देह ही अवस्था आहे. तिथं सर्वम खलविदम ब्रह्म वसुदेव कुटुंबकम ही त्या देशातली अवस्था आहे. इथं माझं कुटुंब एवढीच अवस्था आहे, तिथं हे विश्व माझं कुटुंब अशी अवस्था आहे. इथं मी माझं असं आहे, तिथं मात्र तसं नाही. अगदी आकाशासारखी अंतःकरणाची व्यापकता त्या देशामध्ये आहे. हे बघा, आपण जीव आहोत. या देहाला आपण मी म्हणतो. आपण आपली स्वतःची ओळख वेगवेगळ्या अंगाने करत असतो. पहा, खरं तर आपण 3 पद्धतीचे असतो. मी सोपं बोलतो, आपण 3 पद्धतीचे. पहिलं, आपण स्वतःला समजतो तसे असलेले आपण. कळालंय तुम्हाला? आपण स्वतःला जसं समजतो तसे असलेले आपण आणि खरोखर असलेले आपण 2. आणि क्रमांक 3, जग आपल्याला जसं समजतं तसे असलेले आपण. कळालंय? 3 पद्धतीचे आपण. स्वतःला समजतो ते, खरोखर असलेले, आणि जग आपल्याला गाव जसं समजतं ते. काही लोक असतात बघा, स्वतःला फार मोठं समजतात परंतु ती फार मनानं छोटी असतात. फार छोटी असतात. तुम्ही आणखी पहा, आपल्या वेशीमध्ये गेल्यानंतर लोक म्हणतात काही थोडं झालं का नाही, बाह्या मागून सारतात आणि सांगतात तुला माहीत नाही मी कोण आहे. स्वतःला जे समजतात ते. कीर्तन झालं, एकाच्या घरी गेलो, आता जग आपल्याला वेगळं समजतं. गेल्यानंतर त्यानं तेच घर दाखवायला सुरुवात केली रात्री 12 वाजता. आणि 12 वाजता घरी लोक आम्हाला घेऊन जातात. त्यांना असं वाटतं की हे आमचे पाय त्यांच्या घराला लागले पाहिजे. बरोबर आहे? आमच्या पायात काय असतं तुमच्या घराला लागल्यानंतर? ते म्हणतात नाही आमचं चांगलं होईल ना. तुमची अपेक्षा अशी आहे की आमचे पाय जर तुमच्या घराला लागले तर तुमचं चांगलं होईल. माझे पाय दररोज घरी आहेत बाप्पा, तरी मी दररोज एक गाव बोंबलत फिरतोय. माझे पाय माझ्या घरात आहेत तरी मी दररोज बोंबलत फिरतोय. एक जणाच्या घरी गेलो आणि मी म्हटलं जाऊ दे आता उशीर. नाही महाराज तुमचे पाय. चला घरी गेलो. महाराज काही नव्हतं. हे जे 4 मजली घर आहे कुणी? मी. अर्धा एकर जमीन नव्हती महाराज, 20 एकर आहे आता. कुणी केलं? मी म्हणलं तुम्हीच. थोडंच मी केलं. आणि एक सांगू का, आम्हाला बरंच म्हणावं लागतं, आम्हाला चांगलंच म्हणावं लागतं. नाही म्हणून काय करता? पाकिट त्याच्या कुणीच घ्यायचं असतं. नाही म्हणून करता काय? वा महाराज, ही जी घराची फरशी आहे राजस्थानहून आणली. वा 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 महाराज, पीओपी कुठं सोडली नाही घरात. आमच्या बाथरूम मध्ये सुद्धा पीओपी केलेली आहे. वा 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 वा. आम्हाला वा म्हणावंच लागतं, कारण पाकिट नाही म्हणावं तर त्यातले 100-200 कमी व्हायचे. आणि वा वा वा. 2 सख्खे भाऊ होते,
मी म्हटलं काय तुमची राम लक्ष्मणाची जोडी आहे हो म्हटलं. वा वा वा, बंधू असावा तर असा असावा, भरतासारखा लक्ष्मणासारखा भाऊ तुम्हाला मिळाला. वा वा वा, खूप भाग्यवान आहात तुम्ही. आणि मग त्यानं खालचं घर दाखवलं आणि जो धाकला होता का नाही, महाराज चला की वर. मी म्हणलं जाऊ द्यावं, मला जायचंय, 10:30 वाजत आले. तो म्हटलं नाही नाही चला. वर गेलो आम्ही, तो भाऊन मी दोघंच आम्ही वर गेलो. त्यांनी सगळं दाखवलं, असं घर आहे तसं घर आहे. आणि तो म्हटला, मी म्हटलं भाऊ फार चांगला आहे तुमचा. महाराज कशाचा चांगला, कशाचा चांगला, अहो त्याच्यासारखा आतल्या गाठीचा तर अख्ख्या गावात नाही म्हटलं. आता मला सांगा, 2 सख्खे भाऊ एकत्र आहेत, दोघांमध्ये एक काय जिव्हाळा असेल नसेल, पण तो भाऊ त्याला खरं कसा समजतो, आतल्या गाठीचा. आता या गाठीचं ऑपरेशन कुठं करावं लागतं कोणाच ठाऊक आहे. ती गाठ कुठं असते, कुठं राहते, केवढे मोठे लहान आहे सापडत नाही. कॅन्सरची गाठ राहते, ऑपरेशन करता येतं, केमोथेरपी आहे. माझे लहान भाऊ कॅन्सरचे डॉक्टरच आहेत. त्यांना म्हटलं त्या आतल्या गाठीचं ऑपरेशन कुठं करावं लागतं. ते म्हटलं आतल्या गाठीचं ऑपरेशन करायचं असलं तर 2-3 डॉक्टर आहेत म्हटले, त्यांच्याकडे जावं लागतं. मी म्हटलं कोणते डॉक्टर. डॉक्टर तुकाराम महाराज, डॉक्टर ज्ञानेश्वर महाराज, डॉक्टर बोधले महाराज. त्यांच्याकडे गेल्याशिवाय या या गाठीचं ऑपरेशन होत नाही बघा. बंधनापासून उकलली गाठी, देताली मिठी सावकाश, देताली मिठी सावकाश. जग आपल्याला समजतो तसे आपण आपल्याला समजतो तसे, आणि खरोखर असलेले आपण. मला नेमकं हे सांगायचं, बरवे देशावर झालो, आपण खरे कसे आहोत आपल्याला माहिती नाही. आपली स्वतःची ओळख ही अत्यंत चुकीची आहे. आपण स्वतःला लहान समजतो, आपण लहान नाही. तो ममय वांशे जीवलोके जीवभूत सनातनः, मीच एक सर्वा या जगा जन्म पांडवा, मजची पासून आगवा निर्वाह यांचा. आपण त्या परमात्म्याचे अंश आहोत, आणि अंशी या भावानं आपण परमात्माच आहोत. तुका म्हणे कैची किव कोठे जीव निराळा, कोठे जीव निराळा, कोठे जीव निराळा. कोठे जीव निराळा कैची किव, कुठे जीव निराळा म्हणजे जीव हा शिव आहे. आपली ओळख खरी नाही, आपण आपल्याला खरं ओळखतच नाहीत. आपण फार परिच्छिन्न स्वतःला समजतो. आपण त्या परमात्म्यासारखं अगदी तसंच आपण व्यापक आहोत. काय झालं, एक गोष्ट सांगतो तुम्हाला. गरुड होता. गरुड भगवंताचा अधिकार काही लहान नाही. महाबाहो अग्रे तिष्ठती. भगवान श्री पंढरीनाथाच्या समोर दोघं आहेत बघा, महाबलवान आहेत. कोण दोघं, हनुमंत महाबळी ते एक समोर आहेत, आणि दुसरं गरुड भगवान समोर आहेत. एक गरुड होता. गरुडानं एक अंड दिलं त्या गरुडिनीनं, आणि दिल्यानंतर त्यांनी काय केलं, एक शिकारी असा पळत होता. शिकारी आल्यानंतर गरुड उडून गेला. शिकाऱ्यानं गरुडाचं अंड घेतलं, घरी आणलं. त्याच्या घरी कोंबड्या होत्या. त्यानं ते कोंबड्याच्या खाली अंड ठेवलं, ते उबवलं, आणि त्याच्यातून बाहेर कोण पडला असेल, कोंबडी बाहेर पडली असेल का, गरुड बाहेर पडला. आणि पडल्यानंतर आता जशा कोंबड्या करतील तसं तो करायला लागला. एक सांगू का, आपल्या घरातल्या लहान मुलांना असं करा म्हणायचं नसतं, तू ज्ञानेश्वरी वाच म्हणायचं नसतं. लहान मुलांना फक्त कसं करायचं असतं, आपण तसं वागायचं असतं.
बरोबर तरी घेऊन यायचं असते कमीत कमी कीर्तनाला. करा म्हणायचं नसतंय, आपण तसं वागायचं असतंय. आणि मग ते कोंबडीसारखं करायला लागले. आता कोंबडी कुठपर्यंत उडते? फार तर या मंडपापर्यंत. ते तेवढंच उडायचं. कोंबडीसारखं कॉक 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 ते तसंच करायचं. जे कोंबडी खाईल ते तेच खायचं. त्याची मर्यादा परिच्छिन्न झाली. हळूहळू ते मोठं व्हायला लागलं. कोंबडी एवढंच राहणं, कोंबडीसारखंच खाणं, त्यांच्यातच राहणं. आणि एके दिवशी एक गरुड आकाशामध्ये फिरत होता. आता हे गरुडाचं पिल्लू मोठं झालेलं होतं. त्यानं पाहिलं की अरे आपला वंश एक इथं आहे, आपल्यातला एक इथं आहे. तो खाली आला. आल्यानंतर गरुडाच्या समोर उभा राहिला. अरे या कोंबड्यात काय करायला लागला? त्यानं सांगितलं काही नाही, मी कोंबडाच आहे, मी कोंबडाच आहे. अरे नाही तू गरुड आहे. अजिबात नाही म्हटलं. अरे गरुड कुठं, मी कुठं? गरुड आकाशामध्ये किती किती उंच, अगदी आकाश आपल्या पंखाखाली घ्यावं एवढा तो उंच उडतो. गरुडाची बराबरी मला कशी येईल? स्वतःला तो कोंबडी समजत होता, असणारा गरुड होता. यानं काय केलं? एक आरसा आणला, त्याच्या समोर धरला. हे बघ, आरसा समोर आहे, तुझ्या पाठीमागे कोंबड्या आहेत, माझं आणि तुझं रूप काय फरक आहे का? त्यानं ते पाहिलं, खरंच आहे म्हटलं. अरे जसा हा तसा मी आहे, मी गरुडच आहे. आता मात्र त्याला पटलं मी कोंबडी नाही, फक्त पंख पसर. अरे घे उड्डाण, ते सामर्थ्य तुझ्यामध्ये आहे. आणि मग त्याच्याबरोबर ते उडालं. कोंबड्या बघत राहिला, तो गरुडच होता. आपण तसेच आहोत महाराज. आपण सच्चित आनंद स्वरूप असताना सुद्धा आपण स्वतःला फार लहान समजतोय. मी ज्ञानी असताना मी स्वतःला अज्ञानी समजायला लागलो. मी कायमचा सुखी असताना सुद्धा स्वतःला दुःखी समजायला लागलो. आणि सर्वात महत्वाचं, मी न मरणारा असणारा सुद्धा स्वतःला मरणारा असा समजायला लागलो. तुकाराम महाराजांचं काय झालं? भगवत साधनेनं, संतांच्या भेटीनं, तद्विधी प्रणिपातेनं, परिप्रश्नेन सेवया, उपदेक्षन्ति ते ज्ञानम, ज्ञानेन तत्वदर्शिना. आणि त्याच्यामुळं तो गुरुकृपेचा बोध, बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला रामकृष्ण हरी. बाबाजी चैतन्यांच्या कृपेनं आपली स्वस्वरूपाची ओळख जगद्गुरु तुकाराम महाराजांना झाली. मी नेहमी कीर्तनामध्ये प्रश्न विचारतो की तू का राम? हा प्रश्न आहे, त्याचं उत्तर शोधा. तू का राम? मी राम आहे, पण का? उत्तर शोधा. तुका निघून जातो आणि केवळ राम शिल्लक राहतो. बघा, तुकाराम महाराजांना देव भेटला असं म्हणणं चुकीचं आहे. तुकाराम महाराजांना पांडुरंग भेटला असं म्हणणं चुकीचं आहे. तुकाराम महाराजच देव झाले असं म्हणणं बरोबर आहे. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. आरती तुकाराम म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा. तुका विष्णू नाही तुझा, तुका विष्णू नाही तुझा, धन्य तुकोबा समर्थ, जेने केला पुरुषार्थ. तुका विष्णू नाही तुझा, तुका विष्णू नाही तुझा, धन्य तुकोबा समर्थ, जेने केला पुरुषार्थ. धन्य तुकोबा समर्थ, जेने केला पुरुषार्थ, जेने केला पुरुषार्थ. धन्य तुकोबा समर्थ, जेने केला पुरुषार्थ, जेने केला पुरुषार्थ.
शिवपदाला पोचला, जीव जीवपणाचा बाध झाला, शिवस्वरूप झाला. जसं गंगा समुद्राला मिळाल्यानंतर तिचं गंगा नाव आणि तिचं परिच्छिन्न रूप दोन्ही संपतं आणि गंगेचं सागर समुद्र हे नाव येतं आणि सागरासारखी ती व्यापक होऊन जाते. नामरूपाचा भेदशिरा गिडित एकार्थाचा उजिरा, नमो तया शिव ओहरा ज्ञानदेव म्हणे. अमृतानुभव आम्हाला सांगता की नाही. आणि म्हणून अमर आहा खरे की पहा खोटे हे तुकोबाराय म्हणतात. तू अमरच आहे, मरणारा नाही. आता हा देश संपला, दुःखाचा देश संपला. जिथं इच्छा उत्पन्न होत होती, नीट ऐका, तो म्हणजे हा देश होता. आणि जिथं इच्छेची शांती होते तो देश म्हणजे तुकाराम महाराज जे आध्यात्मिक देशामध्ये पोहोचले, पारमार्थिक सत्तेमध्ये, पारमार्थिक अवस्थेमध्ये पोहोचले, तिथं इच्छेची शांती आहे. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, तुम्ही सांभाळिले संती, भय निरसली खंती. अगदी निर्भय अशा पद्धतीची, अभय अशा पद्धतीची अवस्था महाराजांना झाली. आणि हा लाभ माझ्या जीवनामध्ये आला असं महाराज दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. बोला सगळे बोला. बरवी देशावर झालो, काय बोले बोलावे, लाभे लाभ दुनावला, जीवधाला दर्शने. एक 5 मिनिटामध्ये एका अभंगाची संगती सांगून मी थांबतो. या जीवाला तो लाभ झाला. आता जीव कुणाला म्हणायचं? बुद्धी अधिष्ठान कुटस्थ चैतन्य. त्या कुटस्थ चैतन्याचा बुद्धीमध्ये पडलेला जो आभास आहे त्याला जीव असं म्हटलं जातं. आणि मग काय होतं? भगवत चिंतनानं, संतांच्या संगतीनं देवाच्या ठिकाणचं जे ईश्वर चैतन्य आहे त्या ईश्वर चैतन्याचा त्याग होतो, ब्रह्मचैतन्याचं ग्रहण होतं. जीवाच्या ठिकाणच्या जीव चैतन्याचा त्याग होतो, कुटस्थ चैतन्याचं ग्रहण होतं. आणि भागत्याग लक्षणेनं देवाच्या ठिकाणच्या ब्रह्मचैतन्य आणि जीवाच्या ठिकाणचे कुटस्थ चैतन्य हे एकच आहे, म्हणजे मीच जीव आहे याचा ब्रह्मबोध होतो. विठ्ठल लाभे लाभ दुनावला. 2 लाभ झाले. पहिला लाभ कोणता? हा देह मिळाला, हा लाभ झाला. आणि हा देह मिळून फुकट गेला नाही, तर ज्याच्या करिता मिळाला ते साध्य झालं. बघा, जे ज्याच्या करिता आहे ते त्याच्याच करता वापरलं पाहिजे. बरोबर आहे? मी पुन्हा सांगतो, जी वस्तू ज्या कामासाठी आहे ती त्याच कामासाठी वापरली पाहिजे.
दुसऱ्या कामासाठी वापरून चालत नाही. श्रद्धेय रामकृष्ण भाऊ महाराज येडशीकर फार गोड दृष्टांत द्यायचे बघा भाऊ. म्हणजे मी त्यांचं ऐकलेलं नाही, पण त्यांचं म्हणजे ज्यांचं त्यांनी ऐकलंय, म्हणजे त्यांचं ज्यांनी ऐकलंय मी त्यांचं ऐकलंय. रामकृष्ण भाऊंचं आमच्या भाऊने ऐकलंय, माझे वडील नारायण महाराज बोधले. आमच्याकरता दोन्ही भाऊच आहेत बघा, 3 भाऊ आहेत, श्रद्धेय भगवान भाऊ, श्रद्धेय रामकृष्ण भाऊ आणि माझे वडील गुरुवर्य भाऊ. जे ज्याच्या करता आहे ते त्याच्या करता झालं पाहिजे. लाभे लाभ दुनावला. सासूबाईनं फार गोड स्वयंपाक केला जावया करता. आता तुमचं सांगालो थोडं कान देऊन ऐका. जावया करता आणि सासूसाठी जावई म्हणजे श्रद्धेय धोंडा महाराज सांगायचे म्हणे सगुण ब्रह्म. त्याच्या इतकं महत्त्वाचं कोणतं नाही. आणि मागच्या काळातलं आहे, याच्या खाली अंडरलाईन करा. आताच्या जावयाचं काही लाड नाही महाराज, कारण आताचा जावई लग्नाआधीच 10 वेळेस जाऊन आलेला असतो, त्याच्यामुळे त्याची काही किंमत राहिलेली नसते. अगदी वाळलेल्या गवताला सुद्धा काही किंमत असेल, पण आताच्या जावयाला काही किंमत नाही बघा. ते गवत गाईनं खाल्लं तर दूध तरी निघल गवत, परंतु आता किंमत नाही. जुना जावई येणार, जावाई येणार, सगळीकडे एवढी महाराज एवढी तयारी झालेली, सगळं घर सजलेलं, अगदी ती चटई अंतरून ठेवलेली. स्वयंपाक काय काय होतं तुम्हाला सांगू, आता मला नाही नावं सांगायची. रात्री 11:15 वाजता सगळे पदार्थ ताटात ठेवून वाट्या कमी पडल्या, ताटाच्या भोवती पदार्थ, त्या पाटाच्या कडेनं अगदी रांगोळ्या काढलेल्या. जावयाला पुन्हा पुन्हा आता ते चिठ्ठीनं विचारलेलं, पहिले काय फोन नव्हते. जावई बापू तुम्हाला यावं लागणार आहे. जावयाने चिठ्ठीनंच निरोप पाठवला की मी या दिवशी या बसनं येणार आहे आणि माझ्याबरोबर 5 सवंगडी असतील माझे. असा 6 जणांचा स्वयंपाक. काय काय केलं नव्हतं महाराज. अशी सासूबाईचं 10 दिवसापासून तीच तयारी. बाजारला जायचंय, हे आणायचंय, ते आणायचंय, ते आणायचंय, सगळी तयारी झालेली, पाठ मांडून ठेवलेले, सगळी माणसं तयार आहेत, बस येणार आहे. अगदी 6 हार मोठे लट, 1000 रुपयाचे, त्या काळातले मोठमोठे हार त्या जावयानं आणून ठेवलेले. येणार, बँड बाजा सगळा लावलेला. आता जास्त रंगवत नाही बघा, बस झालं. स्वागताकरता बँड बाजा आणलेला, सगळं गाणारे, हे सगळी तयारी झालेली. जावाई येणार, सगळी तयारी, सगळी लोक थांबलेली. कुणी सत्कार करायचा, कुणी जावयाचे पाय धुवायचे, सगळी तयारी झालेली. पाणी कुणी द्यायचं, सगळी यथासांग व्यवस्था झालेली. आणि मग त्या एसटीची, अरे एसटी आली, समोर दिसायला लागली, ए तयार राहा बरं का, तयार राहा, जावई येणार आहेत. आणि मग सगळे तयार होते. एसटीतला एक माणूस उतरायला लागला. 1 झाला, 2 झाला, 3 झाला. मुक्कामी एसटी होती बरं का, पहिल्या मुक्कामी एसटी असायच्या. सगळी माणसं उतरली, पण जावई काय आला नाही. जावई आला नाही. कंडक्टर साहेबांना विचारलं, अहो कंडक्टर साहेब, सासरे पाटील म्हणतात जावई बापू कुठं आहेत. हे बघा, जावई बापूंनी एक चिठ्ठी दिलेली आहे. चिठ्ठी उघडली, चिठ्ठीमध्ये जावई बापूंचा निरोप होता. सासरे बुवा, सासूबाई, मी या गाडीनं या दिवशी येणार होतो, पण काही अडचणीमुळे मी येऊ शकत नाही. मी त्याच एसटीत बसलेलो होतो आणि हे सगळं मी ऐकलं. ना हे सगळं ऐकलं. आणि मग सासरे पाटील म्हणायला लागले, अहो असं कसं म्हणता, अहो किती स्वयंपाक केलाय, 10 भाज्या आहेत, अहो तोंडी लावायला 4-5 आहे, 4-5 पद्धतीचे ते पदार्थ आहेत, एवढं सगळं केलं पण वाया गेलं. एक मंत्र जपला रामकृष्ण हरी सारखा, एकच ते म्हणायचे, सगळं केलं वाया गेलं. मी त्यांच्याकडे गेलो. हे बघा, मी महाराज आहे म्हटलं, माझ्या बरोबर 5-6 वारकरी आहेत, आम्हाला जीव घाला की हरिभजन के 3 गुण आहे, हर कोई लागत पाव, खाने को मिष्टान्न मिले, आखिर वैकुंठ जाव. ते सगळं चांगलंच आहे. आम्हाला जीव घाला की. केलंय ना, आता कुणासाठी तरीच केलंय ना, आम्ही महाराजच आहोत की. तसं नाही, पण ज्याच्यासाठी केलं तर उपयोग आहे. तुम्हाला खाऊ घालून काय उपयोग. महाराज आमची काय किंमतच लोक ठेवत नाहीत. हल्ली लग्न होत नाहीत का नाही ना. मी एक जणांना म्हटलं, मुलगी चांगली आहे ना, हो, फार उत्तम मुलगा, काय करतो. मी म्हटलं पकवाज वाजवतो, आणि पकवाजाला द्यायची असते काय कमाल आहे महाराज. अरे पकवाज वाजवतो. मी म्हटलं त्याचे 500 अभंग पाठ आहेत, आणि काय करायचं अभंग. अशी लोकांची धारणा आहे महाराज. एक सांगू का, लोक जी भजन करतात का नाही, मी काही लोकांचं सांगतो, जो परमार्थ करतात का नाही, तो देवप्राप्ती करता नाहीत करत, तो आपल्या प्रापंचिक उत्कर्षाकरता परमार्थ करतात. देवाकडे जाऊन सुद्धा लोक आपल्या साधनेचं फल ही प्रपंचाचा उत्कर्ष मानतात. असं मानू नये.
देवाचं भजन हे देव प्राप्तीकरिताच असावं बघा, ती प्रपंचाच्या उत्कर्षाकरता कधीच नसावं. विठ्ठल आणि मग जे ज्याच्या करता आहे त्यानंच ते त्याच्याकरता झालं पाहिजे का नाही. जर जावयाकरता स्वयंपाक असेल तर तो जावयानंच खाल्ला पाहिजे, अशी जर सामान्य अपेक्षा असेल तर ज्याच्याकरिता हा शरीर मिळालेला आहे, ज्याच्याकरिता हा देह मिळालेला आहे, ते तो त्याच्याकरता वापरला पाहिजे का नाही, त्याच्याकरिताच वापरला पाहिजे. बघा, देवे दिला देह भजना गोमटा. काही लोक म्हणतात देवे दिला देह भोजना गोमटा, असं नाही, भजना गोमटा. आणि हे जर नाही केलं तर सगळं वायाला गेलं. बघा, कोर्टात केस असावी, कोर्टात एखादी आपली केस असावी, अगदी पटलावर केस असावी. न्यायाधीशांनी सांगितलं जर पुढच्या वेळेस तुम्ही नाहीत आलात तर निकाल विरोधामध्ये जाईल. शुक्रवारी केस पडली, याच्या लक्षात होतं आपल्याला शुक्रवारी जायचंच आहे. लाख अडचणी आल्या तरी चालतील, पण जावं लागणार आहे, कारण निकाल काय होईल आपला विरोधामध्ये जाण्याची शक्यता आहे. आणि मग यानं पत्नीला सांगितलं, हे बघ मी असं कोर्टामध्ये चाललेलो आहे, आता ही शेवटची तारीख आहे, जावं लागणार आहे. न्यायाधीशांनी गेल्याच वेळेस सांगितलं निकाल विरोधामध्ये जाईल, मला जायचंच आहे. आणि मग पत्नीनं, तुम्ही असंही धाराशिवला चाललात ना, एक काम करा म्हटले. तिनं एक लिस्ट दिली. असं रिकाम्या हातानं बायको कधी पाठवत नाही बघा, रिकाम्या हातानं पाठवत नाही, तिचं नाव बायकोच आहे. आणि मग तिनं यादी दिली, साखर शेंगदाणे काय असतील ती सगळी यादी दिली. मग याच्या लक्षात आलं की आपल्याला या यादीतल्या पण गोष्टी करायच्या आहेत आणि दुसरं काय करायचं आहे, कोर्टामध्ये एक जायचं आहे आपल्याला. मग याने एक काम केलं, हा धाराशिवला गेला, 2 कामं करायची आहेत. एक काम पहिल्यांदा करू म्हटला आणि ते सामान घ्यायला गेला. कपड्याच्या दुकानात कपडे मिळतात, त्यातले कपडे घेताना याला 1-2 तास गेले. हा किराण्याच्या दुकानामध्ये गेला, त्याच्यानंतर तिनं एक चपला हार टाकला होता, तो कसला असतो मला माहिती नाही, पण तो टाकला होता. सोनाराच्या दुकानामध्ये गेला, तोपर्यंत रात्रीचे 7 वाजले. आता काय झालं असेल निकालाचं, काय झालं असेल, निकाल विरोधामध्ये गेला महाराज, निकाल त्याच्या बाजूने लागला नाही. मी याच्याकरिता हे सांगतोय, प्रधान कर्तव्य आपलं काय आहे, प्रमुख कर्तव्य आपलं काय आहे. गौण कर्तव्य वेगळे असतात आणि प्रमुख कर्तव्य वेगळं असतं. मुख्य कर्तव्य एक असतं आणि अवांतर कर्तव्य दुसरे असतात. मुख्य प्रयोजन आणि अवांतर प्रयोजन असतात. पती म्हणून पत्नीचा सांभाळ आपण उत्तम पद्धतीनं केला पाहिजे. मुलगा म्हणून वडिलांचं आपण ऐकलं पाहिजे. आज्ञाधारक पुत्र म्हणून आपण पुत्राची भूमिका निभावली पाहिजे. आपण जर गावचं नेतृत्व करत असू तर गाव चांगलं करणं हे आपलं कर्तव्य आहे. ही सगळी कामं सामाजिक असतील, राजकीय असतील, वैयक्तिक असतील, कौटुंबिक असतील, ही सगळी नाती गोती सगळी आपल्याला सांभाळावी लागणार आहेत. पण नीट ऐका, ही जी कर्तव्य आहेत का नाही, ही अवांतर कर्तव्य आहेत. यातलं प्रधान कर्तव्य, यातलं मुख्य कर्तव्य म्हणजे देवप्राप्ती, देवाचं भजन आहे. विठ्ठल आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, लाभ दुनावला अवघे होती, लाभ एकाया चिंतने, नाम संकीर्तने गोविंदाच्या. खरं तर देवाचं भजन केलं की सगळे लाभ होतात बघा. त्याचा प्रपंचही उत्तम होतो, त्याचा परमार्थही चांगला होतो. वारकऱ्यांनी आपल्या प्रपंचाची काळजी कधीच करायची नाही, कधी सुद्धा करायची नाही. कारण आपण जर त्याचं भजन केलं तर आपल्या प्रपंचाची काळजी करणारा तो विठेवर बसलेला आहे महाराज. पतिव्रता स्त्रीनं फक्त पतीची काळजी करायची, आपलं कसं होईल बघायचं नाही. कारण पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण, तो तिची काळजी घेतो. तसं देव उभा मागे पुढे, उगवी कोडे संकट, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवाराया. है की नाही. तद्विद्धी प्रणिपातेन नाही सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रतः. त्याचं जर भजन केलं तर तो आपला सांभाळ करतो बरं का. लाभे लाभ दुनावला जीव धाला दर्शने, आणि दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती. एकदा भगवंताचं दर्शन झालं, पांडुरंगाला भेटलं की जीवपणाचा बाध होतो. आपण पांडुरंगच होतो बघा. जीव ब्रह्मेव नापरहा, जीव आणि ब्रह्म नापरहा, वेगवेगळं राहत नाही. जीव हा शिवपदाला पोचतो. तुझं मज नाही भेद केला सहज विनोद, भेद नाही सर्वात्मना नारायणा तुझं मज. आणि हे सगळं कुणामुळं झालं
संतांमुळं झालं. हा, भाग्य उदयाला आलं तिसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात. भाग्य झाली संत भेटी, भाग्य झाली संत भेटी, भाग्य झाली संत भेटी, भाग्य झाली संत भेटी, भाग्य अशा चाली येणं सुद्धा भाग्याचंच लक्षण आहे. बाबांची कृपा तुमच्यावर आहे वा. काय येणार नाही, करील ते काय नो हे महाराज, ते काही करू शकतात. भाग्ये झाली संत भेटी, आवडी पोटी होती ते. आणि तुकाराम महाराजांना त्याचीच आवड होती. आणि ज्याच्या करिता केलं होतं तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे श्रम केला अवघा आला फळाशी. प्रपंचातलं आमच्या काहीच उपयोगाला येत नाही. पुन्हा सांगतो, प्रपंचातलं आमच्या काहीच उपयोगाला येत नाही आणि परमार्थातलं आमच्या सगळंच उपयोगाला येतं, काहीच वाया जात नाही. ज्यातलं सगळं उपयोगाला येतं तो परमार्थ, आणि ज्यातलं काहीच उपयोगाला येत नाही त्याचं नाव प्रपंच, संसार. नीट ऐका, कधी कधी माणसानं, माझी वेळ झाली आहे, आयुष्यात पुढं जात असताना, महत्वाचं वाक्य सांगतो, माणसानं आयुष्यात पुढं जात असताना कधी कधी मागं पण बघत जाऊ. आजपर्यंत आपण जे चाललेलो आहोत ते व्यवस्थित आहे का? जर आपल्या पाठीमागडच्या आयुष्यामध्ये सिंहावलोकन केल्यानंतर आपण गाथा, ज्ञानेश्वरी इत्यादी ग्रंथांची पारायणं केली असतील, भगवंताचं भजन केलं असेल, संतांची सेवा केली असेल, तरच आपलं आयुष्य चांगलं आहे, फळाला आलेलं आहे असं म्हणा. आणि हे जर आयुष्यात नसेल आणि कितीही इमारतीची उंची आमच्या असेल तर सगळं वायाला गेलं असं डोळं झाकून समजा. महत्वाचं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मी बघितलं माग पाहून मी पाहिलं. महाराजांचे शब्द आहेत, कवतुक वाटे झाली या वेचाची, कवतुक वाटे झाली या वेचाची, नाम मंगळाचे तेने गुणे, तेने गुणे, तेने गुणे, तेने गुणे, आता निश्चिंतीने पावलो विसावा. कौतुक
वाटे झाली या वेचाचे. तुका म्हणे श्रम केला अवघा आला फळासी, लाभे लाभ दुनावला जीव झाला दर्शने. अशी अवस्था श्री तुकोबारायांनी, पंढरीनाथांनी तथा श्री संत बोधले महाराज, श्रद्धेय बाबाजींनी, श्री संत गोरोबा काकांनी आमच्याही जीवनामध्ये अशी अवश्य अवस्था आणावी एवढीच प्रार्थना आपण त्यांच्या चरणी करूया. आणि झालेली कीर्तन सेवा श्री संत माणकोजी महाराज बोधले, बाबाजींच्या, हनुमंतरायांच्या आदी करून सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करतो आणि या ठिकाणीच थांबतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञान